जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तुमचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत। आज आपण एक सुंदर वॉटरफॉलला जाणार आहोत। आज आपण कर्जतमध्ये असलेल्या पळसदरी वॉटरफॉलला जाणार आहोत। पळसदरी वॉटरफॉल मुंबईपासून 70 व पुणेपासून 120 किलोमीटर अंतरावर आहे। पळसदरी वॉटरफॉलला ट्रेनने येत असाल तर आपण कर्जतच्या ट्रेनने पळसदरी रेल्वे स्टेशन येथे उतरायला लागते। पळसदरी रेल्वे स्टेशन येथे आलात तर आपल्याला 20 रुपयाने शेअरिंग रिक्षा मिळतात। पळसदरी रेल्वे स्टेशनपासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर धबधबा आहे। आम्ही बाईकने सकाळी पळसदरी वॉटरफॉलला निघालो। बाईकवर मान्सूनची मजा घेत आम्ही पळसदरी वॉटरफॉल येथे निघालो। पळसदरी वॉटरफॉलला जाताना आम्हाला अनेक सुंदर दृश्ये दिसली। अनेक डोंगर आणि अनेक धबधबे असे सुंदर दृश्य दिसतात। आम्ही अर्ध्या तासाचा प्रवास करून पळसदरी वॉटरफॉलच्या येथे आलो। येथे असलेल्या दुकानाच्या बाजूला गाडी लावून आम्ही वॉटरफॉलच्या दिशेने निघालो। येथून वॉटरफॉलला जायला 15 ते 20 मिनिटाचा ट्रेक करायला लागतो। आम्ही वीकडे आल्यामुळे येथे कोणीच नव्हते। वीकेंडला अनेक पर्यटके पळसदरी वॉटरफॉल बघण्यासाठी येतात। दुकानाच्या मागच्या बाजूने वॉटरफॉलला जाण्यासाठी रस्ता आहे। पळसदरी वॉटरफॉलला जाताना आपल्याला एक पायवाट दिसते। ती पायवाट फॉलो करून आपण पळसदरी वॉटरफॉल येथे पोहोचू शकता। थोडाच पुढे चालत गेल्यानंतरला आम्हाला एक ओढा लागला। तो क्रॉस करून आपल्याला जायला लागते। ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह खूप होता, त्यामुळे आम्ही जपून जात होतो। ओढा पार करून आल्यानंतरला एक पायवाट दिसली। ती पायवाट फॉलो करत करत पळसदरी वॉटरफॉलला जात होतो। थोडा पुढे चालत असताना आम्हाला एक छोटासा धबधबा दिसला। येथे अनेक झाडे आजूबाजूला आहेत। हा छोटासा धबधबा खरंच खूप सुंदर वाटत होता। पाऊस जोरात असल्यामुळे पाण्याचा प्रवाह खूप जास्त होता। हे पाणी वॉटरफॉल येथून येत होते। पळसदरी वॉटरफॉलच्या आजूबाजूला आपल्याला पळसदरी डॅम, सोंडाई किल्ला आणि सोनगिरी किल्ला दिसतो। आम्ही 10 मिनिटं चालल्यानंतरला वॉटरफॉलच्या येथे पोहोचलो। वॉटरफॉलच्या येथे पोहोचल्यावर आम्हाला पळसदरी वॉटरफॉलचे एक सुंदर दृश्य दिसले।
पाऊस जास्त पडल्यामुळे वॉटरफॉलला पाणी भरपूर येत होते। वॉटरफॉलचा फ्लो जास्त असल्यामुळे आम्ही वॉटरफॉलच्या खाली एन्जॉय करायचे टाळले। आपण पण पावसाळ्यामध्ये अशा ठिकाणी जाताना स्वतःची काळजी घ्यावी व धबधब्याच्या खाली जाण्यास टाळावे। पळसदरी वॉटरफॉल खरंच खूप सुंदर आहे। येथे आजूबाजूला डोंगराळ प्रदेश आहे, त्यामुळे इथे वीकडे मध्ये आपल्याला येथे पर्यटकांची गर्दी मिळणार नाही। त्यामुळे वीकडे मध्ये या वॉटरफॉलला येणे हे योग्य आहे। थोडा वेळ आम्ही वॉटरफॉलच्या येथे थांबून परतीचा प्रवास केला। आपण कर्जतच्या परिसरात आलात तर पळसदरी वॉटरफॉलला पावसाळ्यामध्ये नक्कीच भेट द्या। आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच। पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत जय शिवराय।